आगामी नोंदणीकृत राज्यस्तरीय स्पर्धा भरवणाऱ्या मंडळांना अनुदान, आठवडा बाजार कर वसुली, खाजगी संस्थेकडून ढास प्रतिबंधक धूर फवारणी, चांगल्या प्रतीचे मशीन घेणे, व्यावसायिक मालमत्तेचा सर्वे न कर आकारणी झालेल्या मालमत्तांच्या कर आकारणी महसूल वाढीसाठी डिजिटल फलकावर जादा दराने कर आकारणी असे सर्व विषय आज झालेल्या नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आले। या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे या होत्या। राष्ट्रगीताने सभेची सुरुवात झाल्यानंतर अधीक्षक श्रद्धा वळिवडे यांनी सभेसाठीची सदस्यांना असलेली नियम व नियमावली वाचून दाखवली। एकाच मंडळाला मोठ्या रकमेचे अनुदान न देता सर्वच राज्यस्तरीय नोंदणीकृत स्पर्धा भरणाऱ्या मंडळांना अनुदान देण्यात यावे असे ठरले। वसुलीसाठी अपुरे कर्मचारी असल्याने खाजगी ठेकेदारास आठवडा बाजार वसुलीचा ठेका देणे गरजेचे असल्याचे उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सांगून पालिकेचा महसूल वाढणार असल्याचे स्पष्ट केले। व्यावसायिक मालमत्तेचा सर्वे करून कर आकारणी न झालेल्या व कमी आकारणी झालेल्या मालमत्तेची मोजणी करून सविस्तर अहवाल पुढच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवला जाईल असे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी सभागृहात सांगितले। तर अनुदान वाटपामध्ये कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांना समान न्याय मिळेल असे नगराध्यक्ष सौ मनीषा डांगे यांनी स्पष्ट केले। विरोधी गटाचे गटनेते विजय पाटील, तानाजी आलासे, प्रदीप चव्हाण, राजगोंडा पाटील, दीपक परेड, सौ अलका पाटील यांनी या सभेमध्ये सूचना करून काही विषयांमध्ये दुरुस्त्या सुचवल्या। सत्ताधारी नगरसेवक जवाहर पाटील, वैभव उगळे, रमेश भुजुगडे, जय कडाळे, सौ अलका मदाळे, सौ जुबेरिया गोलंदाज यांनी भाग घेतला। सभेकरिता सरिता जाधव, अश्विनी पाटील, श्रीमती विमल पोमाजे, सौ संगीता कर्नाळे आदी नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या। SK न्यूज कुरुंदवाड सुरेश कांबळे।